नमस्कार. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं वातावरण तापत असताना यामध्ये विविध पक्ष संघटना किंवा स्थानिक ज्या संघटना आहेत या कुणाला पाठिंबा देतात किंवा त्यांचं जे त्यांना जो मानणारा वर्ग आहे हा नेमका कुणासोबत जातो आणि तो त्यांचा जो मानणारा वर्ग हा मतदान रूपी आशीर्वाद कुणाला देतोय किंवा आपल्यालाच तो आशीर्वाद मतदानाचा मिळाला पाहिजे यासाठी प्रत्येक संघटनेकडे तिथले आता जे स्थानिकचे पदाधिकारी कार्यकर्ते किंवा नेते असतील ते त्यांच्याकडे जात असतात आणि पाठिंबा देण्याची मागणी करत असतात. त्या अनुषंगानेच करमाळा तालुक्यामध्ये एक महत्वपूर्ण अशी संघटना असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना ह्या संघटनेचं सुद्धा करमाळा तालुक्यामध्ये बऱ्यापैकी किंवा बऱ्याच अशा ठिकाणी मतदानाचा मतदानावर प्रभाव टाकणारे कार्यकर्ते आहेत आणि ते सुद्धा या निवडणुकीमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. त्याच अनुषंगाने आता आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके आहेत. अध्यक्ष नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता सध्या करमाळा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत आपली काय भूमिका आहे? आमची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही. आता ही जी राजकीय गोंधळ आहे ही जर बघितलं तर काल आपले करमाळा तालुक्याचे नेते जयवंतराव जगतापची जी भूमिका घेतली तीच भूमिका योग्य वाटायला लागली. तीच भूमिका आता योग्य वाटायला लागली. म्हणजे जी राजकीय तालुक्यात गोंधळ चाललाय ती जर पाहिला तर तटस्थ राहण्याची हीच योग्य भूमिका आहे असं वाटायला लागली. आमच्या संघटनेची सोमवारी मिटिंग आहे, त्यानंतर काय होईल ती होईल, पण माझी म्हणजे स्वतःची वैयक्तिक भूमिका तशी आता तयार व्हायला लागली. पण आता कुठंतरी पाठिंबा देण्यासंदर्भात काहीतरी किंवा पाठिंबा मागण्यासंदर्भात आपल्याशी संपर्क झाले असतील नाही तर झाला, एक दोन नेत्यांचा झाला. त्यांना म्हणलं ज्यावेळेस आमची मिटिंग होईल त्यावेळेस त्यात काय जे ठरण ते तुम्हाला सांगू. म्हणजे अधिकृतपणे आणखी नाही, नाही का म्हणजे तुमची चर्चा कोणासोबत झाली का तशी तालुक्यातल्या नेत्यांसोबत की काय? पाठिंबा- नाही, हे आपले राहुल सावंत यांनी दोनदा संपर्क केला, परंतु त्यांना सांगितलं स्पष्टपणे की आमची भूमिका अजून काही स्पष्ट झालेली नाही, संघटनेची निर्णय होईल त्यानंतर कळलं जाईल. परंतु आता सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणाचा जर विषय बघितला तर खूपच म्हणजे राष्ट्रवादी बीजेपी परत आबा तुतारीवरून राष्ट्रवादीचे आमदार ते सुद्धा आता ते स्थानिक आघाडीकडनं लढत आहेत. राष्ट्रवादी त्यांची त्यांची स्वतंत्र त्यांचा आमदार राष्ट्रवादीचा, परंतु त्यांचा आणि आमदाराचा काही संबंध नाही. नेमकं काय राजकारण चाललंय तीच कळलं गेलं. राजकारण म्हणजे सकाळी ती कुणा बरं आहे आणि संध्याकाळी कुणा बरं हीच कार्यकर्त्यांना अजून मिळाला. उमेदवार उभा केलेत, उमेदवारांची नावं डिक्लेअर झाली बऱ्यापैकी, परंतु उमेदवार नेमका आपला कोण ही अजून कार्यकर्त्यांना किंवा स्थानिक नेत्यांना समजलेलं नाही आणि समजणार बी नाही शेवटपर्यंत, असं माझं मत आहे. मला वाटतं निवडून आल्यावर तरी कळते का नाही का निवडून आल्यावर पण नाही कळणार. ज्यावेळेस ते काय म्हणते हात वर करून मतदान असतं का त्यावेळेस कळन की बाबा ही आपला अशी आता वी केल्यावर ना? त्यावेळेस समजन की बाबा ही आपला. नेत्यांना बी समजणं हे नेता हे कार्यकर्ता आपला आहे का नाही, आणि कार्यकर्त्याला समजून नेता आपल्या मागे म्हणजे आपला हा ह्या पक्षात राहील का सकाळमध्ये दुसऱ्या कुठल्या पक्षात जाईल अशी तालुक्याची एकंदरीत भूमिका कळायला मार्ग नाही आणि तयार बी नाही. मग आता तुमची म्हणजे माझे आमदार जयवंतराव जगताप यांच्यासारखीच भूमिका राहण्याची शक्यता आहे. नाही, आता ती उद्या आमच्या मिटिंग मध्ये काय निर्णय होईल ते होईल, पण माझं वैयक्तिक मत तर तीच राहील. सुरुवातीला आमचे जे काही तटस्थ राहण्याची म्हणजे ह्या गोंधळात जाण्याची आता मनस्थिती तुमची तरी नाही. ती तरी नाही. आणि जे कसं असतं शेवटी आता मतदानाचा अधिकार कुठे द्यावाच लागतो. प्रत्येक गटात प्रत्येक गणात आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या कार्यकर्त्यांच्या म्हणजे ह्यात काय सगळी राजकीय नेते नसतात उभं राहिलेली, आपले सर्वसामान्य जनतेतले लोक असतात. आपल्या आपल्या म्हणजे काय जी कार्यकर्ता चांगला आहे, जी मतदान पुढे काम करू शकतो, भविष्यात आपल्या उपयोगाला येऊ शकतो, अशांना निवडून द्या अशीच आमची भूमिका आहे. नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना ही कुणाला पाठिंबा देते का तटस्थ राहण्याची भूमिका घेते हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी सिद्धार्थ वाघमारे, रावगाव, करमाळा.